बघा प्रॅक्टिस टाइम 3 मधला किती नंबरचा क्वेश्चन 15 नंबरचा क्वेश्चन आहे. युजिंग द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ ए डायमेन्शन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. कोणता कालपैकी करेक्ट आहे. तुम्हाला दिले इथं काय कॅपिटल जी कॅपिटल एम आणि आर. पहिल्यांदा तर तुम्ही समजून घ्या. कॅपिटल टी म्हणजे काय टाइमचं युनिट काय येणार सेकंद. टी स्क्वेअर वगैरे आलाय का इथं आलेला आहे. मग टी स्क्वेअर म्हटलं तर किती जाईल तुमचा सेकंदचा स्क्वेअर कारण मी डायरेक्ट यूज करणार आहे. नंतर काय तुमच्याजवळ आर आहे. आर म्हटलं तर काय मीटर. त्याचा आर स्क्वेअर केला तर काय जाईल मीटरचा स्क्वेअर. आर क्यूब केला तर काय जाईल मीटरचा क्यूब होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे कॅपिटल जीचा फॉर्म्युला काय असतो मीटर क्यूब पर केजी सेकंद स्क्वेअर. त्याचं काय स्क्वेअर वगैरे केलं का त्यांनी काही नाही केलेलं. मग दिलाय कॅपिटल एम म्हणजेच काय केजी. एमचं काही केलंय का त्यांनी एमचं पण काही केलेलं नाही. मग आता पहिल्या ऑप्शन मध्ये चला. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलंय टी स्क्वेअर बरोबर की नाही. आता प्रिन्सिपल म्हणजे नीट काय सांगतो तुम्हाला राईट इज इक्वल काय लेफ्ट आला पाहिजे. हा या साईडला बघा पहिल्या ऑप्शन मध्ये टी स्क्वेअर आहे. टी स्क्वेअर इज काय पटकन 4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन काय कॅपिटल जीएम. हा मला सांगा 4 पायचं काय बनणार आहे का म्हटलं. आरचं उत्तर काय येणार आहे आर क्यूबचं काय होणार आहे मीटर क्यूब. के जीचं काय होणार आहे जीचं काय होणार आहे मीटर क्यूब पर केजी सेकंद स्क्वेअर बरोबर की नाही. हा झाला जी आणि एमचा येणार काय केजी. मला सांगा हा केजी कॅन्सल हा मीटर क्यूब कॅन्सल. डिनॉमिनेटर न्यूमरेटर काय झालं सेकंड स्क्वेअर. टी स्क्वेअरचं युनिट काय येणार आहे सेकंड स्क्वेअर. पहिलाच ऑप्शन मॅच झालं. दुसरं एक ऑप्शन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला अडचण नको यायला. पण पहिलाच ऑप्शन आहे त्याचं. दुसरं वन बघूया. टी स्क्वेअर इज काय 4 पाय स्क्वेअर. अरे टी स्क्वेअर इज काय 4 पाय स्क्वेअर बनणार आहे का. आर म्हणजे काय येणार आहे मीटर. टी म्हणजे काय सेकंद. होऊ शकत नाही. चला सी वाला बघूया. ठीक आहे सी वाला बघू. काय तुमच्या जवळ टी स्क्वेअर आहे 4 पाय स्क्वेअर आहे आर क्यूब आहे इंटू काय कॅपिटल जी. याचा फायदा होतो आपण काही युनिट पाठ केलं नाही यासाठीच फायदा केला आपण. हा मला सांगा 4 पायचं काय बनणार आहे का नाही. आरचं काय बनणार आहे का हो. मीटरचं काय क्यूब आहे म्हणजे काय झालं मीटरचा क्यूब. आणि याचं काय झाला मीटर क्यूब केजी सेकंड स्क्वेअर. हा मीटर क्यूब कॅन्सल. डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर केजी सेकंड स्क्वेअर आहे पण केजी एक्स्ट्रा आलेला आहे म्हणजे हा बनणार नाही. काय डाऊट आहे डी पण तसंच काय बनणार नाही. समजलंय सिंपल क्वेश्चन होता.